कंप्लीट करावे लागतील. 16वा मिनिट जर तुम्ही घेतला तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आणावा लागेल. पार्थ आणि परशुराम ही सलामीची जोडी. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर किशोर. बघा पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी घनसोली या संघाला वेळे संदर्भात. अतिशय चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. डिफेन्सिव्ह रित्या खेळलेल्या ऑफ साइडला त्यावर एक धाव पूर्ण करते बॅटर. खातं गोलतोय. पार्थ ऑफ द मार्क झालेलं आहे. पुन्हा एकदा किशोर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. P1 चे षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र काय जबरदस्त भन्नाट वेग या चेंडूवर बघायला मिळाला. कॅरी झाला नव्हता, खाली राहिला होता. हे पाहतोय आपण. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर किशोर. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेले आहे. एक धाव सहज जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या वाढते धावपलकावर 2. राईट आर्म ओव्हर द विकेट. आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. भिंगरी शॉट खेळायचं होतं बॅटरला. भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सोडलेला आहे. खूप सुंदर प्रयत्न केला होता झेल टिपण्यासाठी. एक धाव कंप्लीट. सुटकेचा तिथे श्वास सोडला असेल मित्रमंडळी पार्थने. धावसंख्या होती ती 3. चांगले षटक हाताळतोय किशोर. पुन्हा एकदा अगदी तिलकरत्ने तिलशांच्या अंदाजाने खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क होत नाही बॅट आणि चेंडूचा. डॉट चेंडू जातोय. हे पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. सुंदर गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. किशोर याने इन मिन फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय भेदक गोलंदाजी केलेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघा गडी कुठलाही बाद झाला नाही, मात्र जे डॉट चेंडू हाताळलेत किशोर याने तो 100% आपल्याला मी म्हणेन की चांगली गोलंदाजी हाताळली आपल्या संघासाठी. कारण डॉट चेंडूला पण खूप महत्व असतं 4 षटकांमध्ये. हो अगदी बरोबर. डॉट चेंडूना खूप महत्वाचं स्थान असते, कारण लिमिटेड 4 षटकांचा सामना. विनीत दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडू मात्र खूप वेगवान चेंडू टाकला होता. ऑन साइडला चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. धावसंख्या धावपलकावर 4. बोनकोडे वर्सेस घनसोली असा सामना. पुन्हा एकदा विनीत सज्ज होते बॉलिंग मार्कवर.
जबरदस्त पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, झेल सोडलेला आहे. नजराटी दुर्घटना घटी. साधा सोप्पा झेल सोडलेला आहे. एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 5. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू उंचच उंच आकाशामध्ये गेला. सुरक्षित हातांची झोली नव्हती. फुलटॉस चेंडू होता. उजव्या एष्टीवरचा समाचार घेता आलेला नाही. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 6. विनीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या धावफलकावर 7. अचूक मारा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी घनसोली या संघाचा कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी तिथे दिली जात नाही. हो, अतिशय जबरदस्त भेद गोलंदाजी करतोय विनीत. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक 2 पाठलाग करताना पण चेंडू अडवण्यामध्ये यश आले. कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते धावफलकावर 9. पण मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 2 धाव वाचवलेले आहेत संदेश याने. चॉप केलेला चेंडूला चांगला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक ओ माय गॉड, अफलातून फिल्डिंग किशोर याने केलेली आहे. पायाने चेंडूला अडवलेला आहे. 3 धावा पूर्ण करते. क्या बात आहे. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवले. कमालीचं क्षेत्ररक्षण गावदेवी घनसोली संघाकडून बघायला मिळते. हे पाहू शकता. फुटने पायाने अगदी चेंडूला अडवला तिथे. धावसंख्या धावफलकावर 12. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जरी गडी ते बाद झाला नाही, मात्र प्रेशर जो आहे तो कायम ठेवलेला आहे गावदेवी घनसोली या संघाने. तिसरं षटक घेऊन येतो विशाल. फुलटॉस चेंडू होता. संपर्क होत नाही. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय विशाल. शॉर्ट ऑन पुल केलेले आहे. कंट्रोल पुलचा फटका. 1 धाव सहज पूर्ण करताना. धावसंख्या धावफलकावर 13. फुलटॉस. ह्या फटक्याची आवश्यकता होती, पण उंची गाठली होती. लांबी गाठता आलेली नाही. फलंदाज होते झेलवाद. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, पण लॉंग ऑन सीमारेषेवर खूप सुंदर झेल संपन्न केला. राहुल याने झेल टिपलेले आहे. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. चांगला झेल रिप्ले मध्ये आपण पाहतात संपन्न केला. तर अशा प्रकारे धावसंख्या कायम आहे धावफलकावर 13.
13 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. असे आपण कित्येक तरी दृश्य बघतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये की 13 या धावसंख्येवर कित्येक आपल्याला फलंदाज बाद होताना दिसतात. पहिली सफलता मिळते इथे विशाल याला आणि गावदेवी गंचोली या संघाला. पूर्णपणे बांधून जकडून ठेवलेला आहे मी तर म्हणेन बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे या संघाच्या फलंदाजांना. न्यू बॅटर विघ्नेश, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 14. जबरदस्त लॉफ्ट केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावलं होतं झेल टिपण्यासाठी. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावबादची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज होईल धावचित बाद. 16 या धावसंख्येवर दुसरा बॅटर बाद झालेला आहे बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे या संघाचा. न्यू बॅटर सोनू येते. धावसंख्या धावपलका 16. गडी बाद झालेल्या 2. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सोनूने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. शॉर्ट अँड स्वीट अशी खेळी केली होती. 3 चेंडूंमध्ये 13 धावा जमा केल्या होत्या. अशाही आता देखील त्याच खेळीची गरज आहे बोनकोडे या संघाला. जबरदस्त फटका स्विंग केलेला आहे. झेल सुटला आणि चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार, नशिबाचा षटकार. फलंदाज आहे की तो धावा फटाफट जमवतोय आपल्या संघासाठी. हो, मोठी घोडचूक झाली तिथे. झेल स्वीकारला होता पण नंतर चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. स्लॉग हिट करायचं होतं. ऑफ स्टॉम सोडला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर 23. आता मात्र निश्चित धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय बोनकोडे स्पोर्ट्स या संघाकडून. चेंडूला फक्त ऑन साइडला दिशा दिलेली आहे. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. डाव्या एष्टीवरचा हा लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्याला दिशा देण्याचं कार्य केले बॅटरने. चौकार वसूल केलेले आहे. किशोर याने 3 धावा दिल्या. विनीत याने 9 धावा दिल्या. विशाल याने 4 चेंडू चांगले हाताळले होते. मात्र शेवटचे ते 2 चेंडू आहेत त्यामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. सोनू याने आल्या आल्या 2 चेंडूंवर 10 धावा जमा केलेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27. आता चांगल्या धावा धावपलकार बघायला मिळतात. शेवटचं षटक आहे. अगदी हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर एक 40+ तर नक्कीच एक चांगलं लक्ष ठरू शकते रात्रीच्या सत्रामध्ये. अरुण शेवटच्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्क वर 27 धावा. 9.00च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत.
जबरदस्त फटका, पिकअप शॉट, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पस्तीस नंबरच्या गाड्या. धावसंख्या होती ती 33. स्क्वेअरलेगच्या अगदी वरून जाणारा हा उत्तुंग असा षटकार. उंची देखील तेवढीच होती आणि लांबी देखील तेवढीच होती. अरुण मोठा फटका खेळायचं होतं पण बॅट आणि बॉल मध्ये आवत तसं संपर्क झालं नव्हतं. एक चोटी धाव पूर्ण केले. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते. धावफलक 34. शेवटचा अंतिम षटक आहे आणि 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पहिल्या डावामधील सोनू ने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय. 10 धावांवर तो खेळतोय. चेंडू आणि बॅटचं पुन्हा एकदा हवं तसं कॉम्बिनेशन झालं नव्हतं पण एक चोटी धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा निश्चितच पाहतो आपण एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 35. अरुण चेंडू सोडून दिलेल्या. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 36. सुरुवातीला धावांसाठी खूप स्ट्रगल केला जात होता पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगल्या धावा येताना पाहतोय. जोरदार अपील केलेले आहे आणि यस फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मोसीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 3 गडी 3 धक्के दिलेले आहेत बोनकोडे स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या धावफलकावर 36. चेंडू आणि बॅटचं कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन झालेलं नाही. चेंडूचा ते निर्धाव हे पाहूया आपण. अंधाधुंद बैट चालवली होती. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. दिशाहीन चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 37. चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहतो आपण वेगवान जलद चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. 1+1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावसंख्या 39. अरुण शेवटचा चेंडू.
गुडघे टेकले होते पटका खेळण्यासाठी. बैठक शॉट खेळायचा होता. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केलेली आहे. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अंती धावा जोडलेल्या धावपलकर 41 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी घनसोलीला. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे 41 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल गावदेवी घनसोली या संघाला. टेलिव्हिजन सेटवर ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे ऍक्टिव्ह मेंबर उमाकांत पाटील, रमाकांत घरत, राजेश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. उपाध्यक्ष उमाकांत पाटील, खजिनदार रमाकांत घरत आणि सदस्य राजेश पाटील यांना दाखवलं जात आहे. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. एक्केचाळीस धावांचे लक्ष ठेवलेलं आहे गावदेवी घनसोली या संघासमोर. बॅटिंग लाईनअप आहे घनसोली या संघाकडे. विशाल, राहुल, उमेश, आशिष, विकास. कारण वाकलन सारख्या संघाला त्यांनी 68 धावांचं लक्ष दिलं होतं. अगदी एकतर्फी आपल्याला तो सामना पाहायला मिळालेला. थोडीशी आता मी तर म्हणेन गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल बोनकोडे या संघाच्या गोलंदाजांची. मोसीम, विघ्नेश, मोहन, सागर अगदी अचूक मारा करावा लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. आणि या उलट विचार केला तर एक चांगली लाईनअप आहे घनसोली या संघाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर वाढवायची आहे गावदेवी घनसोली. मात्र तो सामना दुसरा होता, हा सामना वेगळा आहे. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला 100% द्यावं लागतं. नॉकआउट मॅचमध्ये आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर आपण दाखल व्हायचंय. 41 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. विशाल आणि राहुल ही सलामीची जोडी. तर पहिलं पॉवर प्ले षटक मोसीम सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू मोसीम फक्त हलक्या त्याने केलेल्या स्ट्रोक चेक केला आणि निश्चितच ऑन साइडला चेंडूला तटवला होता. सिंगलने ऑफ द मार्क झालेले विशाल खातं खोलतोय. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. मोसीम पुन्हा एकदा सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर.
जबरदस्त फटका, पिकअप शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. मार्कवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपते, फलंदाज बाद. हे पाहतो आपण रिप्ले मध्ये. खूप सुंदर झेल संपन्न केला त्या क्षेत्ररक्षकाने मोहन याने. पहिला धक्का लागलेला आहे. राहुल हा बाद झालेला आहे. बघा फलंदाजाने रेडी राहायचं आहे तिथे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर आपण नियम बघितला तर 2 मिनिटाच्या आत फलंदाजा बॉल त्यांनी फेस केलाच पाहिजे. तुम्ही देखील एक उच्च प्रतीचं तुम्ही खेळ खेळताय ही तुम्हाला माहित पाहिजे. उमेश मात्रे येतोय नवीन फलंदाज. अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर नावाजलेले संघ आहेत नवी मुंबई परिसरातील. अतिशय चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू. एस्ट्यांच्या मागे चांगली करामत बघायला मिळाली एसटी रक्षकाची. अभिजित खूप सुंदर एसटी रक्षण बघायला मिळते. चेंडूला अडवण्यासाठी डाईव्ह मारली होती. पाहूया आपण खूप चांगला एफर्ट त्या एसटी रक्षकाचा बघायला मिळाला. पुन्हा एकदा मोसीम. जबरदस्त स्वीट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. जीवनदान. फक्त एकच धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 6. संधी चालून आली होती ती दवडलेली आहे. सोप्पा झेल होता. असं वाटलं होतं की झेल हा टिपला गेला पण शेवटच्या मोमेंट्सला चेंडू हातामधून निसटला. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा सज्ज होते मोसीम बॉलिंग मार्कवर. पुल पण क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट सीमारेषेवर. एकच धाव मिळेल. धावसंख्या हलूच पुढे सरकताना 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. थोडंसं आपण बॅकफुटला पाहतोय गावदेवी घनसोली हा संघ. कारण प्रति षटकाचा जर विचार केला तर आपण 10.25 ची सरासरी राखायची आहे. हो 10 ते 11च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल विघ्नेश. 18 चेंडू आणि आता 34 धावांची आवश्यकता.
जबरदस्त फटका, पण क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट सीमारेषेवर. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 8. अतिशय वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते. धाव 9. अतिशय जबरदस्त वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. चेंडू जाते डॉट. आता मात्र एक चांगल्या रंगात आणि चांगल्या ढंगात गोलंदाजी करतोय विघ्नेश. प्लेट ऑन. फलंदाज बाद होतोय. अतिशय वेगवान भन्नाट वेग होत आहे चेंडूवर. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू जाऊन आदळला इष्ट्यांवर. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे फलंदाज प्लेट ऑन झालेला आहे. दुसरा बॅटर बाद होते. धावसंख्या कायम आहे. धावफलक 9. ज्याप्रमाणे गावदेवी घनसोली या संघाने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बोनकोडे संघाला जसं बांधून ठेवलं होतं तसंच इथं काम करत असताना मोसीम आणि विघ्नेश, कारण किशोर आणि विनीत याने 2 षटकामध्ये फक्त 12 धावा दिल्या होत्या आणि विशाल आणि अरुण याने 2 षटकामध्ये 28 धावा दिल्या होत्या. तसंच आपल्याला चित्र इथं पाहायला मिळेल का, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये मोसीम याने 7 धावा देत 1 गडी बाद केला होता. विघ्नेश देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. धावसंख्या होती ती 9. नवीन फलंदाज येतोय. निखिल मडवी खेळण्यासाठी सज्ज. अतिशय सुंदर चेंडू हाताळलेला आहे विघ्नेश याने. काफी लंबा रनअप है विघ्नेश का. रन संख्या अभी भी रुकी है 9 रन की योग पर. एकदा अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. वेग तर आहेच, वेगाबरोबर इथे लाईन आणि टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळते विघ्नेशच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिर 9. चेंडूला हुक करण्याचा तिथे प्रयत्न होता, मात्र संपर्क होत नाही. अजून एक चेंडू डॉट येतोय. प्रेशर वाढवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मोसीम आणि विघ्नेश याची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 9. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. थोडंसं पारडं इथं जड वाटतं ते म्हणजे बोनकोडे या संघाचं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं.
मोहन येतोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा ज्याने पुरस्कार पटकविला होता. एक टर्निंग पॉइंट म्हणून तिसरं षटक हाताळलं होतं. जरीमरी तिसगाव संघाच्या विरुद्ध. बारा चेंडू 32 धावा. बघा अशा प्रकारचे जे खेळाडू असतात, जे उच्च कोटीचे संघ असतात, जे जेवढे मैदानामध्ये क्रिकेट खेळतात तेवढाच क्रिकेट ते डोक्यामध्ये देखील खेळत असतात, दिमाग देखील ते लावत असतात. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू कॉर्नर रिझन मध्ये येतोय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा काही नाही. चांगली गोलंदाजी आहे मोहन याची. मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी करून दिली होती आणि त्याच्याच बलावर तो सामना जिंकला होता. धावसंख्या होती ती 10. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. चेंडू फुलटॉस होता, मात्र एकच धाव मिळेल. लॉंग ऑफला फटका केला होता फलंदाजाने, एक पेक्षा जास्त नाही. धावसंख्या होती ती 12. अकरा होते धावसंख्या. दहा चेंडू 30 धावांची आवश्यकता. बघूया, फक्त दिशा दिलेली आहे. चेंडू फुलटॉस होता, खराब चेंडू मी तर म्हणेन. खराब चेंडूवर हवा तसा समाचार घेता आला नाही. विशाल याला मी तर म्हणेन संघासाठी 3 धावा तिथे वाचवलेल्या आहेत. स्वप्नील याने खराब चेंडू हाताळला होता, मात्र खराब चेंडूचा हवा तसा तिथे फायदा घेता आला नाही विशाल याला. 9 चेंडूने 29 धावांची आवश्यकता. या 3 चेंडूंवर 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा जाऊन कुठेतरी पुढच्या षटकामध्ये प्रेशर कमी राहील फलंदाजी करताना. पुन्हा एकदा सज्ज मोहन. चेंडूला ऑफ साइडला टोलावलेला आहे, एकच धाव मिळेल. जीवाच्या आकांताने फटके खेळले जातात, मात्र चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर जात नाही. त्याचं कारण एकच, गोलंदाजी धारदार होते आणि रात्रीचं जे वातावरण आहे ते देखील काम करत आहे इथे. धावसंख्या होती ती 13. अठ्ठावीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू 28. 8-28. अतिशय सुंदर फटका, उंची देखील आणि लांबी देखील तेवढीच मिळेल हा षटकार. मच निडेड सिक्सर आलेला आहे विशाल याच्या बॅट मधून. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी फॉर टीम. 1 बिग हिट इज इक्वेशन नेक्स्ट ओव्हर. गावदेवी घनसोली and 1 dot and 1 wicket. Good position, Bonkode team.
अतिशय महत्त्वाचा चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चांगली वापसी करतोय तिथे मोहन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 19. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. एक पारंपरिक लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि कित्येक आपण पाहतोय बाहेरून कोचिंग करत असताना. हा आहे उत्सव, हा आहे आनंद आणि हा आहे जल्लोष क्रिकेटचा. अतिशय सुंदररीत्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे खेळाडूंसाठी दिना सकाराम पाटील साहेबांनी. समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण तसेच अध्यक्ष होमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि तसेच सर्व पदाधिकारी. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. शुरुआत की 2 गेंदे मैच का पिक्चर खुला कर देगी ऐसा कहेंगे तो भी पूरा नहीं होगा यहाँ पर. सागर गोलंदाज से सज्ज. उलटा चेंडू चेंडू येतोय लॉंगनला. एकच मिळेल, एक पेक्षा काही नाही. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. विशाल याच्याकडून खूप अपेक्षा असतील. संघाला सलामीला आलेला आहे. एक षटकार जरूर ठोकलेला आहे. क्षमता आहे त्याच्यामध्ये मात्र ती क्षमता माझ्यामध्ये आहे सिद्ध करून दाखवावं लागेल विशाल याला. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सागर पुन्हा एकदा सज्ज. चुकतो आपल्या फॉलो थ्रो मध्ये. या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर एक दडपणामध्ये येऊ शकतो गावदेवी घनसोली या संघ. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चेंडूला अगदी आणि तिथे घडतंय काय क्षेत्ररक्षकाकडून चुकी आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि हा मिळतोय चौकार. थोडस आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विशाल याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 17. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजीमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला होता. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. तिन्ही चेंडूंना सीमारेषे बाहेर पाठवावं लागेल, ते देखील खालून नाही तर वरून. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळतंय. तर मी तर म्हणेन का अगदी विजयाच्या उंबरठ्यावर बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे हा संघ येऊन ठेपलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण येणारे चेंडू आहेत ते 2 आणि 17 धावांची आवश्यकता.
2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र धाव घेतलेली नाही तिथे. पंचांनी रेफर केलेला बिमरसाठी बॅटिंग साइड. फेअर डिलिव्हरी. एक बॉल 17 रन. आणि याच बरोबर बोनकोडे स्पोर्ट्स बोनकोडे हा संघ विजय झालेला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी घनसोळी. सामनावीर खिलाडी सोनू